नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एमपीएससीला आलेले काही जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न त्याचं ॲनालिसिस बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. प्रश्न पहिला होता, आयटक या कामगार संघटनेशी कोणती संघटना दिली आहे तुम्हाला? आयटक या कामगार संघटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित नाही असं विचारलंय. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्हाला आयटक म्हणजे काय हे समजायला हवं. आयटकची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, किंवा त्याच्यानंतर इंटक म्हणजे काय, किंवा असा बराचसा घटक आहेत ना कामगार संघटना, हा तुम्हाला पहिल्यांदा समजायला हवं. हा महत्त्वाचा घटक आहे. आयटक याला आपण म्हणतो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. आयटक म्हणजे काय? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, याला शॉर्टमध्ये म्हणतात आयटक. आयटक लक्षात आलं? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक. तर याची स्थापना कधीची आहे? पहिला घटक येतो तो म्हणजे 31 ऑक्टोबर 1920. तारीख लक्षात ठेवा. 1920. येस, 31 ऑक्टोबर 1920 आयटक या संघटनेची झालेली स्थापना. आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. ओके, आता आयटकचं जे अध्यक्षपद आहे किंवा आयटक ही संघटना स्थापन होण्यामध्ये महत्त्वाचा रिझन, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. कारण तुम्हाला जर तुम्ही भारताचा इतिहास बघा, जवळपास 1927 हे वर्ष आहे. 1927 पर्यंत आयटकशी 57 कामगार संघटना संलग्न झाल्या म्हणजे सुरुवातीला. ओके, 1927 पर्यंत आयटकशी बऱ्याचशा संघटना काय झाल्या होत्या? संलग्न झाल्या होत्या, आणि त्याच्यामुळे सदस्य संख्या ही वाढत गेली होती. त्याच्यामुळे आयटक ही संघटना त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पाळण्यात आलेली होती. ओके, तर जसं आयटकच्या कामगिरीचं यश म्हणजे 1926 मध्ये कायदेशीर हरताळ पाळण्यात आला होता. त्याच्यामध्ये आयटक या संघटनेचा महत्त्वाचा घटक आहे. आता आयटकचे अध्यक्षपद, आता लक्षात घ्या, तुम्हाला आयटकशी संबंधित कोणता नेता नाही. आता आयटकचं अध्यक्षपद कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या नेत्यांनी भूषवलं म्हटलं? चित्तरंजन दास होते, किंवा पी.व्ही. गिरी असतील, सरोजिनी नायडू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषबाबू असतील, सगळ्यांनी आयटकचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं. परंतु तुम्हाला दिलेला प्रश्न काय होता की कोणता नेता संबंधित नाही. आता ऑब्व्हियसली लाला लजपत राय असणार आहेत. त्यानंतर नामा जोशी होते, लोकमान्य टिळक. ओके, लोकमान्य टिळक आयटक या संघटनेशी संबंधित आहेत की नाही, किंवा महात्मा गांधी यांचे हे येतात की नाही. आता लोकमान्य टिळकांचं जर निधन जर बघितलं तर ते 1920 मध्ये ऑगस्टमध्ये झाले, पण आयटक ही संघटना त्याच्या अगोदर स्थापन होण्याच्या मार्गावर होती. म्हणजे तुम्हाला यामध्ये महात्मा गांधी हे तुमचं काय असणार उत्तर असणार आहे. महात्मा गांधी डेफिनेटली याच्यामध्ये येत नाहीत आयटक या संघटनेच्या स्थापनेमध्ये. हा तुम्हाला इथं लक्षात ठेवण्यासारखा घटक आहे. ठीक आहे, लोकमान्य टिळक निधन जरी झालं असलं तरी स्थापन होण्याच्या अगोदर महत्त्वाचा रोल त्यांचा त्यामध्ये होता. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर एमपीएससीच्या आन्सर कीनुसार महात्मा गांधी आहे, हे इथं लक्षात घ्या. आता परीक्षेसाठी हाच प्रश्न रिपीट होईल असं नाही आहे. तुम्हाला हे इतर गोष्टी आहेत ना, जसं 31 ऑक्टोबर 1920 लाला लजपत राय पहिला अध्यक्ष होते. पण समजा तुम्हाला असं विचारलं, इंटक, आयटक सारखी आणखी एक कामगार संघटना होती की जी स्वातंत्र्याच्या त्या रिजनमध्ये म्हणजे 1947 मध्ये स्थापना झाली होती. इंटक 1947. इंटक म्हणजे काय? इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. हे कसं होतं? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस होतं. तसं इंटक म्हणजे काय? इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. लक्षात घ्या, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. जसं तुम्हाला या ठिकाणी आयटक म्हटलं की लाला लजपत राय लक्षात ठेवायचं, तसं इंटक म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव लक्षात ठेवावं लागतं. कुणाचं? सरदार वल्लभभाई पटेल. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या पॉईंटला हा एक महत्त्वाचा घटक आहे, तर तुम्ही तिथं बघू शकता. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं ते म्हणजे आयटक. आयटक संघटनेमधून 1941 हे वर्ष येतं. 1941 हे वर्ष येतं. 1941 मध्ये आयटक या संघटनेमधून बाहेर पडून एका पक्षाची स्थापना झाली. तो होता भारतीय कामगार पक्ष. लक्षात घ्या, भारतीय कामगार पक्ष किंवा त्याला संघ म्हटलं तर भारतीय कामगार संघाची स्थापना. आयटक मधून बाहेर पडून 1941 मध्ये भारतीय कामगार संघाची स्थापना झाली, आणि या संघाचे अध्यक्ष कोण होते तर त्यांचं नाव आहे जमनादास मेहता. नाव लक्षात राहील, जमनादास मेहता.
आता लक्षात येईल तुमच्या पॉईंट. मी जो मुद्दा सांगतो तो तुम्हाला तो थोडंसं लक्षात असेल. ॲक्च्युली भारतीय कामगार संघ, मी परत एकदा सांगतो, आयटक या संघटनेमधून 1941 मध्ये भारतीय कामगार संघाची स्थापना झाली. या संघाचे अध्यक्ष होते जमनादास मेहता आणि हा संघ असा होता की जो इंग्रजी धार्जिना होता. इंग्रजी धार्जिना म्हणजे इंग्रजांना मदत करण्याचा हेतू यांचा होता. ॲक्च्युली या संघाला इंग्रजांनी पुन्हा अनुदान पण दिलं होतं, जवळपास 13,000 ते 14,000 रुपयांचं अनुदान त्या काळी या संघाला इंग्रजांकडून देण्यात आलेलं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही याला थोडंसं फोकस करू शकता. आणि याच्यातून मग इंटक हे 1947ला पुढची आलेली संघटना. एवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला सफिशियंट आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जो बऱ्याच वेळा विचारला जातो, तो म्हणजे कायमधारा पद्धत. पण इथं तुम्हाला विचारताना प्रश्न थोडा लॉजिकली विचारला आहे. प्रश्न काय होता बघा तुम्हाला विचारलेला, कायमधारा पद्धतीची कोणती 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे तुम्हाला इथं शुअर शॉर्ट उत्तर लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला म्हटलंय काय की कायमधारा पद्धतीची कोणती 2 वैशिष्ट्ये आहेत, म्हणजे 2 वैशिष्ट्ये असणार आहेत 4 पैकी. इथं फक्त 1 दिलंय म्हणजे उत्तर असणार आहे का? नाही. किंवा या ठिकाणी फक्त ड दिलंय, उत्तर असणार आहे का? नाही. म्हणजे तुमचा प्रश्न 50% प्रोबॅबिलिटीवर आला. या दोन्हीपैकी तुमचं काय असलं पाहिजे? एक उत्तर असलं पाहिजे. आता पहिल्यांदा तुम्हाला कायमधारा पद्धत ही बंगालमध्ये लागू केली. कायमधारा पद्धत लागू करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा महत्त्वाचा रोल होता हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला कायमधारा पद्धत म्हटले. मग कायमधारा पद्धतीची 2 वैशिष्ट्ये. कायमधारा पद्धत, आता कायमधारा पद्धत कोणी लागू केली बंगालमध्ये? तर त्यांचं नाव येतं लॉर्ड कॉर्नवॅलिस. ओके. कायमधारा पद्धत लागू करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा महत्त्वाचा रोल होता? लॉर्ड कॉर्नवॅलिस या व्यक्तीचा महत्त्वाचा रोल होता. दुसरा गोष्ट तुम्हाला असा प्रश्न विचारला, बंगालमध्ये सुरुवातीला जी महसूल पद्धत आहे यामध्ये बोली म्हणजे लिलाव पद्धतीनं महसूल गोळा करणं किंवा बोली लावणे ही प्रथा कोणी सुरू केली असं विचारलं. बंगालमध्ये जसं तुम्हाला कायमधारा विचारलं तर लॉर्ड कॉर्नवॅलिस येतं. पण समजा असं विचारलं, लिलाव पद्धतीने बंगालमध्ये महसूल गोळा करणं, लिलाव पद्धतीने महसूल गोळा करणं किंवा बोली लावण्याची पद्धत, महसूल गोळा करणे किंवा त्याला आपण बोली पद्धत म्हणतो, ही बंगालमध्ये कोणी सुरू केली? तुम्हाला असा प्रश्न विचारला तर उत्तर देता येईल. तर तुमचं उत्तर असलं पाहिजे वॉरेन हेस्टिंग. लक्षात येतंय का? पहिल्यांदा 2 गोष्टी, बोली पद्धत कोणी आणली? वॉरेन हेस्टिंग यांनी आणली. आणि कायमधारा पद्धत कोणी आणली? लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी आणलेली होती. हा पहिला बेसिक घटक आहे ना, हा बेसिक घटक तुम्हाला या ठिकाणी माहीत असू द्या. यानंतर तुम्हाला आणखी थोडंसं पुढं जाऊन कायमधारा पद्धतीमध्ये आणखी तुम्हाला बघायला गेलं तर बंगालमध्ये किंवा आत्या काळी असणाऱ्या 3 महत्त्वाच्या महसूल पद्धती. पहिली महसूल पद्धत म्हणतो आपण कायमधारा, दुसरी महसूल पद्धत म्हणतो महालवारी, कायमधारा महालवारी, आणि तिसरी महसूल पद्धत ज्याला म्हणतो आपण रयतवारी. ओके. आता कायमधारा पद्धत म्हटल्यानंतर जे क्षेत्र होतं म्हणजे कायमधारा म्हणजे कॉर्नवॅलिस आपण ऑलरेडी पाहिलं होतं. कायमधारा पद्धत म्हटलं की कॉर्नवॉलिस. ओके. महालवारी पद्धत म्हटलं तर तुम्हाला एक नाव लक्षात ठेवायचं आहे आणि हे थोडंसं जोड्या लावामध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं. मार्टिन बर्ड असं नाव लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा सांगतो, कायमधारा पद्धतीचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे लॉर्ड कॉर्नवॅलिस. महालवारी पद्धतीचा जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे मार्टिन बर्ड हे आहेत. आणि रयतवारी पद्धतीमध्ये तुम्हाला मनरो आणि रीड, कॅप्टन रीड किंवा थॉमस मनरो हे दोन्हीपैकी एक येतं. म्हणजे मनरो पण तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा रीड हे नाव पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कॅप्टन रीड महत्त्वाचं आहे. आता दुसरा मुद्दा मी असा विचारला, ज्या ब्रिटिश भारतापैकी किती टक्के क्षेत्र कायमधारा पद्धतीमध्ये होतं? ब्रिटिश भारतापैकी किती टक्के विचारलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 19%. ब्रिटिश भारतापैकी किती टक्के क्षेत्र कायमधारा पद्धतीमध्ये होते? 19. ब्रिटिश भारतापैकी किती टक्के क्षेत्र महालवारी पद्धतीमध्ये होतं? तुमचं उत्तर असलं पाहिजे 30. आणि ब्रिटिश भारतापैकी किती टक्के क्षेत्र रयतवारी पद्धतीमध्ये होतं? तुमचं उत्तर असलं पाहिजे 51. हे तिन्ही पॉईंट इथं लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला प्रश्नाकडे जाण्या अगोदर त्या पॉईंटला जोडून जी इतर इन्फॉर्मेशन आहे त्याला मी फोकस करतोय. तुम्ही ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? हा मुद्दा लक्षात आला. बेसिक घटक. आता तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे? कायमधारा पद्धतीची 2 वैशिष्ट्य. आपण हे बघितलंच, पहिला आणि चौथा ऑप्शन तुम्ही एलिमिनेट करू शकता. याचा अर्थ अ, ब किंवा क, ड म्हणजे डायरेक्टली पहिले 2 बरोबर किंवा दुसरे 2 बरोबर हे तुमचं उत्तर येणार आहे. आता कायमधारा पद्धत म्हणजे काय तर शेतीच्या तंत्राची सुधारणा करणं? डेफिनेटली नाही. म्हणजे ड तर तुमचा एलिमिनेट होतोय. याचा अर्थ तुम्ही नुसतं चौथ्या ऑप्शनवरनं उत्तर दुसरं आहे हे सांगू शकता.
तुम्हाला वाचायची सुद्धा गरज पडणार नाही. म्हणजे सर्व जमीनदार व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारामध्ये रूपांतर करणं, जमिनीवरचे पूर्वापरत चाललेले हक्क हिरावून घेणं आणि महसुली आकारणी व महसुलीची वसुलीची पद्धत निश्चित करणं हे त्याच्यामध्ये येत नाही. हे 2 पॉईंट येतात. यावरून तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. पॉईंट काय लक्षात आला. आणि या प्रश्नास जोडून, या प्रश्नाला जोडून इतर इन्फॉर्मेशन जी होती ती तुमच्या लक्षात आली का, हेच तुम्हाला यामध्ये महत्त्वाचं आहे. प्रश्न बघा, कोणत्या कायद्यानुसार भारतातील कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळू लागली. आता भारतातल्या ज्या कामगार संघटना आहेत या कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता कोणत्या कायद्यानुसार मिळू लागली. कामगार संघटना, तुम्हाला पहिला घटक हे लक्षात येते का बघा. कामगार संघटना म्हणजे आपण अगोदर बघितलं होतं बघा, सर्वात महत्त्वाची कामगार संघटना होती ती आयटक. सुरुवातीच्या लेक्चरच्या सुरुवातीला आपण बघितलं 31 ऑक्टोबर 1920ला आयटक ही संघटना स्थापन झाली. 31 ऑक्टोबर 1920. तुम्हाला विचारले कायदेशीर मान्यता, आयटकला कायदेशीर मान्यता 1920लाच मिळाली का, नाही. याचा अर्थ 1920च्या अगोदरची कोणतीही संस्था असणार आहे का, नाही. म्हणजे इंडियन फॅक्टरी ॲक्ट पण इथून निघून जाणार. तर या प्रश्नाला थोडंसं लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा असं विचारलं होतं. याचं करेक्ट आन्सर आहे इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट 1926. या कायद्यानुसार कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळायला लागली, कारण याद्वारे ट्रेड युनियनची नोंदणी करण्यात आली. हा कायदा म्हणजे जवळपास 5 प्रकरणांचा आहे. तुम्हाला तो डिटेलमध्ये अभ्यासणं गरजेचं नाही आहे. परीक्षेच्या दृष्टीने एवढं फक्त लक्षात ठेवा, कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता, इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट 1926. तर MPSCमध्ये विचारण्यात आलेला एक सिंपलसा प्रश्न होता, भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. आता 1886चं आता तुम्हाला फिरोजशाह मेहता नाव दिले, त्यानंतर तुम्हाला अब्दुल अझीज दिलेला आहे, त्यानंतर दादाबाई नौरोजी आणि बद्रुद्दीन तय्यबजी दिलेलं आहे. आता फिरोजशाह मेहता कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, कोण सांगू शकेल का. फिरोजशाह मेहता म्हटलं तर तुमचं उत्तर डोळे झाकून काय आलं पाहिजे, 1890 कलकत्ता काँग्रेस अधिवेशन. लक्षात ठेवायचं, पाठ करून ठेवा, हा घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे. 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलं, उत्तर असणार आहे दादाबाई नौरोजी. उत्तर काय असणार आहे, दादाबाई नौरोजी. MPSCने काय केले माहिती आहे का, की दादाबाई नौरोजी कोणत्या 3 काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ती अधिवेशनं कोणती असं विचारले. ओके, म्हणजे तुम्हाला दादाबाई नौरोजी यांच्याबद्दल बघताना 3 काँग्रेसची अधिवेशनं आणि कोणत्या साली ती झाली ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. एक तर 1886चं कलकत्ता अधिवेशन आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. दुसरं अधिवेशन येतं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला त्याच्यावर फोकस करण्यासाठी, 1893चं लाहोर अधिवेशन. 1893चं लाहोर अधिवेशन आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा दादाबाई नौरोजी होते. आणि तिसरं अधिवेशन येतं 1906चं कलकत्ता अधिवेशन. लक्षात आलं का. हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. दादाबाई नौरोजी काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष राहिले. 1886चं कलकत्ता, 1893चं लाहोर आणि 1906चं कलकत्ता अधिवेशन, हे एकूण 3 वेळा ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते. दादाबाई नौरोजी काँग्रेसचे पहिले पारसी अध्यक्ष म्हणून ओळखले जातात, कारण 1886ला अध्यक्ष झाले होते पारसी अध्यक्ष. आता या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी उपस्थित होते, 1886चं म्हणजे दुसरं अधिवेशन येतं, याला जवळपास 434 प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवलेली होती. प्रतिनिधींना स्वतः व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन होता, त्यांनी गार्डन पार्टी म्हणजे मेजवानी दिलेली होती, त्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचं आहे. बद्रुद्दीन तय्यबजी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते, 1887ला झालेलं मद्रास अधिवेशन जे या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महत्त्वाचा घटक आहे आणि याला तुम्ही थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. किंवा बद्रुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून पण ओळखले जातात, कारण 1885ला उमेशचंद्र बॅनर्जी, 1886ला दादाभाई नौरोजी आणि 1887ला बद्रुद्दीन तय्यबजी होते. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी व केव्हा स्थापन केली. प्रश्न होता इंडियन नॅशनल युनियन. आता इंडियन नॅशनल युनियन म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, इथं तुम्हाला ॲलन ह्यूम, A.O. ह्यूम केले 1884, दादाबाई नौरोजी 85, मग रानडे 85 आणि उमेशचंद्र बॅनर्जी 1884. आता थोडंसं आपण या पॉईंटला जाऊया. इंडियन नॅशनल युनियन म्हणजे काय, तर याचं करेक्ट आन्सर येतं ॲलन ह्यूम यांनी 1884. म्हणजे काँग्रेस स्थापन होण्याच्या अगोदर जी संघटना स्थापन झाली, ॲलन ह्यूम यांनी 1884ला इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. आता याचा अगोदरचा थोडासा हिस्ट्री जर बघायला गेलं तर तुम्हाला असं म्हणू शकतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याचं पहिलं पाऊल म्हणजे इंडियन नॅशनल युनियन. आता याच्या मागं महत्त्वाचा रोल येतो ॲलन ह्यूम यांचा. ॲलन ह्यूम यांनी मार्च 1883, इथून आपण थोडंसं सुरुवात करूया.
मार्च 1883 मध्ये ॲलन ह्यूम यांनी कलकत्ता विद्यापीठ जे होतं, तर या कलकत्ता विद्यापीठामधले जे पदवीधर होते, तर या पदवीधरांना आव्हान केलं होतं की भारतीयांच्या ज्या राजकीय किंवा एखाद्या प्रकारे म्हणतो आपण नैतिक पुनर्निर्माणासाठी आपण संघटना स्थापन करणं गरजेचं आहे, असं त्यांनी आव्हान केलेलं होतं. आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊनच 1884ला इंडियन नॅशनल युनियन ही संघटना स्थापन झाली होती. मग मला असं सांगा, ॲलन ह्यूम तर ते ब्रिटिश होते, परदेशी होते, ठीक आहे. मग त्यांनी असं का आव्हान केलं भारतीय लोकांना की तुम्ही एक संघटना स्थापन करा अशा पद्धतीचं? तर त्याचं रिझन असं होतं, ॲलन ह्यूम यांची जर हिस्ट्री जर बघितली तर ॲलन ह्यूम भारत सरकारमध्ये जे गृह खातं होतं ना, गृह खातं याचं ते सचिव होते. आणि गृह खात्याचे सचिव राहिले असताना त्यांना एक गोष्टीची जाणीव कायम होती, ती म्हणजे 1857 साली जसा बंड झाला होता, 1857चा उठाव झाला होता, तर असा एखादा उठाव नंतर उद्भवू शकतो. तर त्याच्यासाठी काँग्रेसचं किंवा त्याच्यासाठी भारतीयांची एक संघटना असणं गरजेचं आहे. कारण असा बंडची पुनरावृत्ती होणं आणि तो बंड पुन्हा शमवणं हे ब्रिटिशांना पण अवघड जाईल. तर एखादी संघटना असेल तर ते निगोशिएशन करण्यामध्ये गरज लागेल, भारतीय व्यासपीठ असलेलं गरज आहे असं त्यांना वाटलं होतं. आणि ॲलन ह्यूम म्हणजे तुम्हाला समजा कधी कधी असा एक प्रश्न विचारला जातो, काँग्रेसची स्थापना तुम्हाला माहिती आहे ना 28 डिसेंबर 1885ला झाली. मग काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेले 3 ब्रिटिश किंवा 3 बाहेरचे व्यक्ती कोण होते? एक होते ॲलन ह्यूम यांची ही जी मागणी होती ना, याला पाठिंबा कुणी दिला आणि सपोर्ट कुणी केला? तर त्याच्यामध्ये एकूण 2 व्यक्ती आणखी येतात. ॲलन ह्यूम यांच्यासोबत विल्यम वेडरबर्न, नाव लक्षात येते का? विल्यम वेडरबर्न यांनी ॲलन ह्यूम यांच्या मागणीला हे दिलं होता, पाठिंबा दिला होता. आणि तिसरी व्यक्ती येते सर हेनरी कॉटन. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला ही तिन्ही नावं लक्षात ठेवायची आहेतच. म्हणजे काँग्रेसची स्थापना व्हायला मदत करण्यामध्ये कोणत्या 3 ब्रिटिश अधिकाऱ्यांचा रोल होता? ॲलन ह्यूम, कारण त्यांनी तर ॲक्च्युली हे वादळ उठवलं होतं, इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली होती. विल्यम वेडरबर्न यांनी पाठिंबा दिला होता आणि सर हेनरी कॉटन यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. आणि जेव्हा अशा प्रकारे संघटना स्थापन झाल्यानंतर मग लॉर्ड रिपन, नॉर्थब्रुक ब्राइट यांनी सुद्धा अनुकूलता दर्शवलेली होती. हे तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही थोडक्यात असं म्हणू शकता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अगोदरचं रूप म्हणजे इंडियन नॅशनल युनियन. या इंडियन नॅशनल युनियनचंच कन्व्हर्जन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालं 28 डिसेंबर 1885ला. आणि पहिला अध्यक्ष झालं मुंबईला ओमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. 72 प्रतिनिधी हजर त्या अधिवेशनाला होते. पॉईंट लक्षात आला, मुद्दा लक्षात आला, याला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्त्वाचा अपडेट किंवा रिमाइंडर असा आहे, तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर अँड्रॉइड ॲप नक्की डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. त्या लिंकवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस आहेत, जसं खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कोर्सेस पाहायला मिळतील. मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर एटसेट्रा आणि इतर जी कोर्सेस आहेत, टेस्ट सिरीज आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता. तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. थँक्यू.